राहुळ घाटात भीषण धडक, अल्टो कारचे मोठे नुकसान, तिघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली. मुंबई आग्रा महामार्गावरील राहुळ घाटावरील पवार वस्तीजवळ आज मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी पहाटे मोठा अपघात घडला. चांदवडहून मालेगावकडे निघालेल्या अल्टो कारला क्रमांक MH15HG 5936 अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले. या धडकेत कारमधील तिघे जण जखमी झाले, मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, अन्यथा गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेली विनामूल्य रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित चांदवड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान स्थानिक नागरिकांनीही तत्परता दाखवत मदतकार्य केले. मात्र मुंबई आग्रा महामार्गावर राहुळ घाट परिसरात वारंवार अपघात होत असून रस्त्याची स्थिती, वेग नियंत्रणाचा अभाव आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने केवळ पाहत बसण्याऐवजी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या अपघातांमध्ये दगू शंकर साठे राहणार पातर शेंबे, तेजस्विनी दगू साठे पातर शेंबे, दर्शन दगू साठे पातर शेंबे हे तिघे जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. संबंधित अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. S9 न्यूजसाठी शरद पवार, चिंचवड. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.